रामकृष्ण हरी. महाराज सध्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी जास्त चर्चा सुरू आहे. बरं, ती चर्चा का असाना, परंतु त्यांच्या ऐतिहासिक शौर्याविषयी, पराक्रमाविषयी, त्यांच्या स्मारकाविषयी, त्यांच्या कीर्तीविषयी असायला पाहिजे. परंतु ह्या चर्चेतून नेहमी काहीतरी वादंग निर्माण होईल, वादग्रस्त माहिती समोर येईल आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल. अशाच अंगानं इतिहासाकडं पाहिलं जात आहे आणि अशी काही ठराविक लोकच हे करतायत अशी शंका येऊ लागलेली आहे. आणि त्यातली त्यात अलीकडं आता काही लोक इतक्या वरचढपणे बोलत आहेत की ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव अशाच प्रकारे घ्या, छत्रपती संभाजी महाराजांचं नाव धर्मवीर म्हणूनच घ्या, असं लोकांमध्ये बंधन करावं किंवा ते जसं काय आमची वैयक्तिक प्रॉपर्टी महाराज म्हणजे आणि फक्त त्यांच्याविषयी बोलण्याचा अधिकार आमचाच आहे, अशा हक्कानं ते समोरच्या लोकांवरती किंवा जे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलतायत त्यांना एकेरी उल्लेख केला, अमुक केला, तमुक केला, अशा अंगानं काही चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. याविषयी तुमचं मत काय? हे लोक म्हणजे कसं आहे, रोगाने ग्रस्त लोक आहेत. जसा एखादा व्हायरस आपल्या अंगामध्ये शिरतो, जसा एखादा बॅक्टेरिया आपल्या अंगामध्ये शिरतो, तसा या लोकांच्या मेंदूमध्ये कोरटकर नावाचा, भिडे नावाचा, एकबोटे नावाचा, छिंदम नावाचा व्हायरस शिरलेला आहे. यांच्या हे लोक जरी वरवर आपल्या बहुजनाचे दिसत असले, मराठा, ओबीसी या जातीतले दिसत असले, तरी या लोकांचा मेंदू हा पूर्णपणे येथील ब्राह्मणी सनातनी व्यवस्थेने कॅप्चर केलेला आहे. ज्यावेळेस प्रशांत कोरटकर छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करतो, ज्यावेळेस प्रशांत कोरटकर छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करतो, ज्यावेळेस प्रशांत कोरटकर प्रभू रामचंद्राची बदनामी करतो, त्यावेळेस या लोकांच्या भावना दुखत नाहीत. म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एखाद्या विद्यापीठाला देण्यासाठी शिवाजी विद्यापीठ असा केल्यानंतर त्याचं नामांतर किंवा त्याला नाव विद्यापीठाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिल्यानंतर या लोकांना तो उल्लेख एकेरी वाटतो. परंतु त्याच छत्रपती शिवाजी महाराजांची ज्यावेळेस इतक्या खालच्या पातळीला जाऊन बदनामी करण्यात येते, त्यावेळेस या लोकांच्या कसल्याही भावना दुखवत नाहीत किंवा त्या लोकांच्या विरोधात हे लोक ब्र शब्दसुद्धा काढत नाहीत. याच्या पाठीमागे खूप मोठं भयानक असं षडयंत्र आहे. तुम्ही जे बोललात ते अगदी बरोबर आहे. त्याचं कारण असं की बऱ्याचदा आपण आपल्या बापाला बाप म्हणतो. म्हणजे बहुतांश आजही ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर आईला आरेतुरे बोलतो, बापाला आपण आरेतुरे बोलतो. परंतु अशा आरेतुरे बोलल्यानं आईविषयीचं प्रेम कमी होत नाही, बापाविषयीचं प्रेम कमी होत नाही. कारण आपल्या आईवडिलाविषयी आपण बोलताना हा त्यांच्याशी काय बोलायचा हा आपला वैयक्तिक अधिकार आहे. परंतु जेव्हा आपण दुसऱ्याच्या घरातल्या आईवडिलाविषयी बोलतो तेव्हा मात्र आपण आदराची भूमिका घेतो. मग त्याच दृष्टीनं महाराष्ट्रातील एखादा शिवप्रेमी व्यक्ती, एखादा मावळा छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी शिवाजी असा उल्लेख केल्यानं छत्रपती शिवाजी महाराज परके ठरत नाही. त्यांच्याविषयीचं जे प्रेम आहे ते प्रेम तसंच राहतं. थोडक्यात आपण आदरानं बोललो किंवा एकिरीने बोललो काय हा भ्रम आहे. कारण ज्याच्या मनामध्ये शंका आहे त्याला वाटतं एकिरी आहे. कारण महाराज असतील, शिवाजी महाराज असतील अथवा संभाजी महाराज असतील, यांची नावं ठेवतानाच खरं तर जिजाऊंनी अशी ठेवलेली आहे की त्यांच्या नावामध्येच जी आहे, बरोबर. आणि जी म्हणजे आपल्याकडे फार मोठं आदराचं स्थान आहे. म्हणून त्यांना आपण कधीही जी वगळून उल्लेख करीत नाही. म्हणून त्यांना दुसरी बिरुदावलं असतील, दुसऱ्या मानाच्या पदव्या असतील, परंतु त्यांना आदरानं उल्लेख व्हावा म्हणून त्यांच्या आईनं कदाचित हा पुढचा विचार करून त्यांच्या नावामध्ये जी ठेवलेला असावा असं मला वाटतं. म्हणून याविषयी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की महाराजांचा उल्लेख कसाही जरी झाला, महत्त्वाचा प्रश्न आहे की त्यांनी निर्माण केलेलं स्वराज्य, त्यांनी दिलेला विचार आणि त्यांनी नवीन पिढीसमोर जी काही महत्त्वाची कर्तबगारी करण्यासाठी किंवा जगण्यासाठी संघर्षाचा विचार असेल, राज्याचा विचार असेल आणि नवीन काही शिकण्याचं तंत्रज्ञान अवगत करण्याचा विचार असेल, हा विचार प्रत्यक्षात अंमलात येणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं छत्रपती शिवाजी महाराज लोकांपर्यंत पोहोचविण्याऐवजी फक्त त्यांचं नावामध्ये,
त्यांच्या सोयऱ्यामध्ये, त्यांच्या आजूबाजूच्या माणसामध्ये, ह्या वैयक्तिक पातळीवरच्या गोष्टीमध्ये लक्ष विचलित करून ठेवण्याचे सध्या प्रघात चालू आहेत असं मला वाटतं. परंतु उदयनराजे भोसले यांनी परवा दिवशी एक मुलाखतीमध्ये पत्रकारांना उच्चार करताना त्यांनी एक उल्लेख केला की महाराजांचा आदर आणि त्यांचा सन्मान, त्यांचा जय जयकार, बरोबर, हा प्रत्येकजण करतोय. इथं प्रत्येकजण करतोय, परंतु तो वरवर करतोय, मनातून करतोय का अजून कुठून करतोय हे समोर येणं गरजेचं आहे. आणि त्यांनी ही पण गोष्ट सांगितली की प्रत्येकालाच महाराजाविषयी प्रेम आहे. तर मग आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांची स्मारकं जगासमोर येण्यासाठी आत्तापर्यंत सरकारनं एकही रुपया तरतूद केलेली नाही. प्रत्यक्षात त्यांच्या स्मारकासाठी, गडकिल्ल्यांसाठी मोठ्या प्रमाणावर काम उभा राहत नाही. याविषयी तुम्हाला काय वाटतं? वास्तविक हे जे लोक आहेत यांना छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल सरकार असेल किंवा कोणीही असेल, कारण सरकारसुद्धा त्याच विचारधारेचे आहेत. ज्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल प्रेम नाही, प्रेम हे आतून असावं लागतं, कळवळा हा आतून असावा लागतो. तो कळवळा ना सरकारपाशी आहे. मग ते सरकार कोणतंही असो, केवळ आपण स्पेशल भारतीय जनता पार्टीचं नाही, काँग्रेसचं जरी सरकार असलं तरी या लोकांना ममत्व भाव किंवा प्रेम छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल कसलंही नाही. केवळ येथील बहुतांशी जनता, 80-90% जनता मनापासून छत्रपती शिवाजी महाराजावर प्रेम करते आणि त्यांचा फायदा होण्यासाठी, त्यांच्या मताचं आपल्याला फायदा होण्यासाठी हे वरवर छत्रपती शिवाजी महाराजावर प्रेम आहे असं दाखवतात. आणि यांना जर खरंच असं जर प्रेम असतं तर आज तुम्हाला भिडेसारखे, कोरटकरसारखे लोक तुम्हाला जेलमध्ये दिसले असते, परंतु हे होताना दिसत नाही. आणि हे जे लोक आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणार कोणी करतं, आपण, तुम्ही आणि मी किंवा कोणीही छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना आपण छत्रपती शिवाजी महाराज असाच करतो. परंतु ज्यावेळेस आपण एखाद्या संस्थेला ते नाव देतो त्यावेळेस या लोकांना विनाकारण हे वाद निर्माण करतात. यांचा उद्देश वेगळा असतो. जसं JNU युनिव्हर्सिटी आहे, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूचं जगभरामध्ये कोणीही नाव घेत नाही. आपण नाव काय घेतो? JNU. म्हणजे आज जे कोल्हापूरचं शिवाजी विद्यापीठ आहे त्याचं नामांतर जर आपण छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ केलं तर भविष्यात येणाऱ्या काळामध्ये त्याचा उल्लेख छत्रपतीमधलं C, शिवाजी महाराजमधलं S आणि महाराजमधलं M, CSM विद्यापीठ असं करण्यात येईल. यांचा उद्देश हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव गायब करणं हा उद्देश आहे. म्हणजे हे विरोध करणारे, सत्तेतले हे सगळे लोक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ॲक्च्युली विचारधारेच्या विरोधातले लोक आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं, एखादा मोठा गडकिल्ला उभा राहावा, जगभरातील पर्यटन स्थळामध्ये त्याचं नाव व्हावं, जगभरातले पर्यटक तिथं यावेत, असा या लोकांचा कसलाही मनसुबा नाही. अगदी बरोबर आहे महाराज. जसं की छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करून छत्रपती शिवाजी महाराजांना संपविता येत नाही. छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी करून छत्रपती संभाजी महाराजांचं महत्त्व कमी करता येत नाही. म्हणून कदाचित त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू, थोडक्यात औरंगजेब, म्हणजे शत्रू संपून शिवाजी महाराज संपविण्याची उलट वाट स्वीकारली असंही होऊ शकतं. म्हणजे मागचं जे प्रकरण झालं त्या बाबतीत. दुसरी गोष्ट अशी आहे की आणखीन एक, छत्रपती शिवाजी महाराजांचं युद्धतंत्र जर बघितलं तर त्या काळामध्ये शत्रूचं सैन्य मोठं असायचं आणि आपलं सैन्य कमी असायचं. तर त्यावेळेस ती संख्या मोठी असावी म्हणून हे जनावरांच्या डोक्यावरती मशाली लावून संख्या वाढविण्यासाठी देखावा करायचे, किंवा आपली काही माणसं तिकडं पाठवून तिकडली खबर आणण्यासाठी आणि तिकडला शत्रू पक्ष उद्ध्वस्त करण्यासाठी रूप घेतलेले, सोंग घेतलेले लोक पाठवले जायचे. म्हणजे हे एक राजकारणाचा त्या काळातला भाग होता. अगदी त्याच पद्धतीनं आजही आता फरक एवढाच झाला आहे की जे शत्रू आहेत असं आपल्याला वाटतं, किंवा ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज आपले वाटत नाही, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करायचा आहे, ती माणसं आता थेट विरोध करण्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करून छत्रपती शिवाजी महाराज संपवायला निघालीत का काय असं वाटतं. आणि याविषयी तुमची भूमिका आहे?
या लोकांना ॲक्च्युली छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संपवायचा आहे. इतिहास हा साधनांच्या आधारे लिहिला जातो. त्यामध्ये भौतिक साधने आणि लिखित साधनाला अत्यंत महत्त्व आहे. मौखिक साधनं याला इतिहासामध्ये दुय्यम दर्जाची साधनं म्हटले जातं. भौतिक साधनाचं इतकं महत्त्व आहे. गडकिल्ले असेल, कबर असेल, समाधीस्थळ असेल, मंदिर असेल, या भौतिक साधनाला हे म्हणजे एक अस्सल इतिहासाचे पुरावे असतात. येणाऱ्या काळामध्ये काळ कोणासाठी थांबत नसतो. अजून 50 वर्षांनी, आज जर औरंगजेबाची कबर जर उद्ध्वस्त केली, 50 वर्षांनी, 100 वर्षांनी, 200 वर्षांनी येणाऱ्या पिढ्या प्रश्न निर्माण करू शकतात की कुठे औरंगजेब, कुठे त्याची समाधी. म्हणजे एक प्रकारे यांना औरंगजेबाबद्दल काही देणं घेणं नाही. उलट हे औरंगजेबाचे सोयरे आहेत. ज्यावेळेस औरंगजेबाचं राज्य होतं त्यावेळेस हे औरंगजेबाच्या बाजूने होते. परंतु आज औरंगजेबाच्या नावाखाली यांच्या मनात जो छुपा द्वेष आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, तो द्वेष ते दाखवू शकत नाहीत. परंतु याच्या आडून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कशा पद्धतीने नष्ट करता येईल हे आपण बाळाजी आवजीपासून, चिटणीसाच्या बखरीपासून, वेगवेगळ्या राजसन्यास नाटकापासून किंवा गोळवलकरचं साहित्य असेल, सावरकराचं साहित्य असेल, या सर्वांमधून यांनी कशा पद्धतीने बदनामी केलेली आहे या माध्यमातून जर आपण पाहिलं तर आपल्या ही गोष्ट अगदी सहज लक्षात येते. परंतु आणखीन एक सध्या गोष्ट किंवा विचार रुजविला जातो, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिरं बांधण्याविषयी. कारण हा विचार बऱ्याच दिवसापासून कानावर आहे, परंतु मागच्या 10-15 वर्षात ते काही साध्य झालं नाही. परंतु काही ठिकाणी काही लोक प्रयत्नात आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरं झाली पाहिजे. आणि असं ऐकण्यात आलेलं आहे की ती मंदिरं गावोगाव, जशी हनुमानाची मंदिरं तशी गावोगाव व्हावेत अशी काही लोकांची पण धारणा आहे. परंतु प्रत्यक्षात सध्या काही उतरताना दिसत नाही. परंतु पाठीमागे कुठली तरी एक बातमी ऐकली की असं मंदिर बांधणं चालू आहे. मग हे मंदिर महत्त्वाचं आहे का छत्रपती शिवाजी महाराजांचा गडकिल्ला महत्त्वाचा आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा गड किल्ला महत्त्वाचा आहे, परंतु त्यांच्या दृष्टीने मंदिर महत्त्वाचं आहे. मंदिर यासाठी निर्माण करायचं आहे की छत्रपती, आता आपण औरंगजेबाच्या कबरीचं उदाहरण पाहिलं, यांना कबरीच्या माध्यमातून औरंगजेब नष्ट करायचा. आणि मग महागल्दी तुम्ही पाहिला असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचं 4 हाताचं चित्र यांनी तयार केलं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मानव नसून त्यांना देवाचं रूप, त्यांना देवत्व द्यायचं, त्यांची आरती निर्माण केली गेली. अनेक गावामध्ये आज आरत्या होतात लग्नामध्ये किंवा वेगवेगळ्या समारंभामध्ये. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साधनं नष्ट करायची एकीकडे, भौतिक साधनं नष्ट करायची, लिखित साधने नष्ट करायची. मग छत्रपती शिवाजी महाराजांना कोणीतरी अवतारी पुरुष दाखवायचं. मग औरंगजेब नष्ट झाला, मग विरोधक कोण? मग कुणीतरी औरंगजेब नावाचा, अफजलखान नावाचा कुणीतरी राक्षस निर्माण करायचा. त्याच्याद्वारे नवीन पुराण लिहिलं जायचं, जसे पुराण लिहिले, नवीन कथा लिहिल्या जायच्या. आणि त्या कथेद्वारे ज्या पद्धतीने प्रभू रामचंद्राची बदनामी केली की दशरथ राजाला मुलं होत नव्हते, अगदी त्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या कहाण्या रचून बदनामी करायची आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नष्ट करायचा. आजच्या आधुनिक काळामध्ये, डिजिटल युगामध्ये लोक प्रत्यक्ष पुस्तक घेऊन उघडून वाचत नाहीत. जे काही व्हॉट्सॲपद्वारे किंवा मोबाईलद्वारे जो इतिहास आपल्यासमोर येतो त्यालाच सत्य इतिहास मानणारी मोठी पिढी तयार होत आहे. आणि याद्वारे येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नष्ट करण्यासाठी हे एक भयानक असं षडयंत्र मंदिराच्या माध्यमातून राबवलं जात आहे. अगदी बरोबर आहे. कारण इतिहास नष्ट करून पुराण कथा निर्माण त्यांना करायची आहे. कारण या पुराण कथा या शेवटी तुम्हाला भयभीत करतात देवाच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली, आणि त्या माध्यमातून तुम्हाला काही कर्मकांड करायला भाग पाडतात. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या हयातभर कर्मकांडाला थारा दिला नाही. शेवटी त्यांचाच इतिहास नष्ट करून त्यांच्याच नावाखाली कर्मकांड करायला लावलं. म्हणजे ज्या व्यक्तीनं त्याच्या हयातीत जो विचार पुढे नेला त्याच विचाराचा वापर करून त्याच विचाराचा पराभव करणं, असं एक तंत्र यामागे आहे. महाराज हा मुद्दा अत्यंत गहन आहे. बोलावं तेवढं आणि चर्चा करावी तेवढं छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व न मावणारा आहे. परंतु एक शेवटचा मुद्दा असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे म्हणायचे की शेतकऱ्यांच्या बांधावरच्या काडीचीही तोशिष करू नये किंवा विना मोबदला त्याच्या बांधावरची काडीसुद्धा सरकारने किंवा सरकारच्या लोकांनी उचलू नये.
परंतु आज जर तुम्ही बघितलं तर आजचे जे राज्यकर्ते ते प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करतायत, छत्रपती शिवाजी महाराजांवर राजकारण करतात, परंतु ज्या शेतकऱ्यावरती शिवाजी महाराजांचं प्रेम होतं त्याच शेतकऱ्याला दारिद्र्याच्या खाईमध्ये टाकतायत. आज त्यांची मुलं शिक्षणासाठी म्हणजे त्यांचे बेहाल झाले, अशी वाईट अवस्था शेतकऱ्यांची आहे, परंतु त्यांचे प्रश्न काय सोडायला तयार नाही. तर याविषयी तुम्हाला काय वाटतं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये रयत आणि त्यातली त्यात शेतकरी हा केंद्रबिंदू होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी बिगर व्याजी कर्ज दिलं, बैलजोडी दिली, अवजारं दिली, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश होता. म्हणजे शेतकऱ्यांसाठी शेतकरी उभा राहिला तर स्वराज्य उभा राहील, शेतकरी उभा राहिला तर आज देश उभा राहील, हे आज राज्यकर्त्यांना कळायला मार्ग नाही. आज या राज्यकर्त्यांनी 12 लाख कोटी उद्योगपतींचे माफ केलेले आहेत. मुठभर लोक, 4-2 लोक श्रीमंत झाल्याने देश उभा राहणार नाही, तर करोडो सर्वसामान्य लोक उभा राहिल्याने देश उभा राहणार आहे. आणि हे लोक जे आरोप करतात की शेतकऱ्यांची जर कर्जमाफी केली तर आर्थिक शिस्त बिघडली जाईल, परंतु शेतकऱ्यांचं कर्ज या उद्योगपतींच्या कर्जापुढे अगदी क्षुल्लक असं कर्ज आहे. आणि त्यांनी घोषणा केली होती, निवडणुकीमध्ये वचननामा दिला होता आणि त्या पद्धतीने शेतकरी कर्जमाफीची मागणी करत आहे आणि तो शेतकऱ्यांचा हक्क आहे. शेतकऱ्यांनी त्यांना भरभरून मतदान दिलेलं आहे, 200-225पेक्षा जास्त आमदार निवडून दिलेले आहेत. आणि हे सरकार ज्या पद्धतीने आज शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आहे, आज कांदा शेतकऱ्यांच्या घरामध्ये आलेला आहे, परंतु यांनी निर्यात बंदी लावल्यामुळे कांद्याचे भाव गडगडलेले आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, ते अश्रू पुसायला कोणीही पुढं आलेलं नाही. याचा विचार शेतकऱ्यांनी सुद्धा करणं गरजेचं आहे की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कोणतं सरकार निवडून द्यायचं. कारण हे सरकार, सध्या जे सरकार आहे हे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार आहे. आणि शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन या व्हिडिओच्या द्वारे संदेश देतो की शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरू नये आणि संघटित राहावं. येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना 100% कर्जमाफी सरकारला द्यावीच लागणार आहे. अगदी बरोबर आहे महाराज. म्हणजे खरी गोष्ट ही आहे की शेतकरी असेल, गावखेड्यातला माणूस असेल, तो जर एक झाला आणि तो जर एक विचारानं राहू लागला तर निश्चितपणे सरकारला नमावं लागेल. आणि ही एकी जशी शिवकाळामध्ये होती शेतकऱ्यांची, तशीच म्हणजे एकी जर शेतकऱ्यांनी ठेवली तर निश्चितच छत्रपती शिवाजी महाराजांसारखा शिवकाळ आपल्या आयुष्यामध्ये येऊ शकतो. हाच या निमित्तानं संदेश आपण दिलेला आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.